नमस्कार. जय श्री गजानन माऊली. आज आपण जी के विथ पी के के या आपल्या चॅनलमध्ये आर-आर-बी एन-टी-पी-सी ग्रॅज्युएट लेवलला 2025ला आलेले पी-वाय-क्यू पाहणार आहोत. ठीक आहे. आज आपण 100 पी-वाय-क्यू पाहणार आहोत. ठीक आहे. बघा प्रश्न पहिला. भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली? तर त्याचं उत्तर आहे 1872. भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली? तर त्याचं उत्तर आहे 1872 मध्ये. प्रश्न समोरचा. हरिप्रसाद चौरसिया कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध आहे? तर त्याचं उत्तर आहे बासरी. हरिप्रसाद चौरसिया कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध आहे? तर त्याचं उत्तर आहे बासरी. प्रश्न समोरचा. धुन्याचा सोडाचे रासायनिक नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे सोडियम कार्बोनेट. धुन्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे सोडियम कार्बोनेट. प्रश्न समोरचा. गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे आहे. गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? तर त्याचं उत्तर मुंबई आहे. बघा कावीळ, त्याला जॉइंडिस असे म्हणतात, हा रोग कोणत्या अवयवावर परिणाम करतो? तर त्याचं उत्तर आहे यकृत. महत्वाचा प्रश्न आहे बघा, कावीळ हा रोग कोणत्या अवयवावर परिणाम करतो? तर त्याचं उत्तर आहे यकृत. प्रश्न समोरचा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे रशिया. ठीक आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तर रशिया. आणि सर्वात लहान कोणता आहे? तर त्याचं नाव आहे व्हॅटिकन सिटी. ठीक आहे. प्रश्न समोरचा. मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? तर त्याचं उत्तर आहे विल्यम हार्वे. मानवी शरीरातील रक्ताभिसरणाचा शोध कोणी लावला? तर त्याचं नाव आहे विल्यम हार्वे. प्रश्न समोरचा. कोणत्या राज्याला भारताचे नंदनवन असे म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर. कोणत्या राज्याला भारताचे नंदनवन असे म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर. प्रश्न समोरचा. ऑलिम्पिक ध्वजामध्ये किती वर्तुळे असतात? तर त्याचं उत्तर आहे 5 वर्तुळे असतात. ऑलिम्पिक ध्वजामध्ये किती रिंग्स किंवा वर्तुळे असतात? तर 5 असतात. पुढचा प्रश्न. पहिले विदेशी भारतरत्न विजेता कोण आहेत? तर खान अब्दुल गफ्फार खान हे आहेत. पहिला विदेशी जो आहे तो भारतरत्न प्राप्त करणारा कोण आहे? तर खान अब्दुल गफ्फार खान. प्रश्न समोरचा. हत्तीपाय रोग कशामुळे होतो? तर तो होतो फायलिया कुर्मीमुळे. ठीक आहे. हत्तीपाय रोग कशामुळे होतो? तर तो होतो फ्लायरिया कुर्मीमुळे. प्रश्न समोरचा. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? तर दर्पण हे आहेत. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे दर्पण. प्रश्न समोरचा. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता असतो आहे? तर सूर्य. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा म्हणते. ठीक आहे. तर तो आहे सूर्य. प्रश्न समोरचा. सोनाराची शुद्धता मोजण्याचे एकक कोणते आहे? तर कॅरेट. प्रश्न समोरचा. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर कांचनगंगा. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कांचनगंगा. महत्वाचा प्रश्न आहे हा. बघा प्रश्न समोरचा. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे कोयना धरण. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर ते आहे कोयना धरण. प्रश्न समोरचा. मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती % असते? 65 ते 70% असते. मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती % असते? त्याचं उत्तर आहे 65 ते 70%. महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न समोरचा. नोबेल पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जातो? तर त्याचं उत्तर आहे स्वीडनकडून. नोबेल पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जातो? त्याचं उत्तर आहे स्वीडनकडून. प्रश्न समोरचा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचे जगात कितवे स्थान आहे? तर त्याचं उत्तर आहे 7वे स्थान. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून भारताचे 7वे स्थान आहे. ठीक आहे. रेबीज रोग कशामुळे होतो? त्याचं उत्तर आहे कुत्रा चावल्यामुळे होतो. आता बघा पुढचा. व्हिटॅमिन सी हा कोणत्या फळात सर्वाधिक आढळतो? त्याचं उत्तर आहे आवळा. व्हिटॅमिन सी सर्वात जास्त कोणत्या फळात आढळतो? त्याचं उत्तर आहे आवळा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती आहे? तर ती आहे अरवली पर्वतरांग. महत्वाचा प्रश्न आहे बघा. भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती आहे? तर ती आहे अरवली पर्वतरांग. प्रश्न समोरचा. जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे 11 जुलैला. जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे 11 जुलैला. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? तर त्याचं उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? त्याचं उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी. प्रश्न समोरचा. प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक काय आहे? तर कॅन्डेला. प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? तर कॅन्डेला. महत्वाचा प्रश्न आहे हा. सायन्स मधला प्रश्न आहे. ठीक आहे. बघा प्रश्न समोरचा. मानवी हृदयाचे एका मिनिटात सरासरी किती ठोके असतात? तर त्याचे उत्तर आहे 72 ठोके असतात. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राची राज्यभाषा दिन कधी साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे 27 फेब्रुवारी. महाराष्ट्र राजभाषा दिन कधी साजरा केला जातो? तर 27 फेब्रुवारी. जगात भारी. पुढचा प्रश्न.
ध्वनी प्रदूषण मोजण्याचे कोणते एककात केले जाते तर ते डेसिबलमध्ये. ठीक आहे, ध्वनी प्रदूषण डेसिबलमध्ये मोजतात. ठीक आहे, ध्वनी कशात मोजतात तर डेसिबलमध्ये मोजतात. पुढचा प्रश्न, पाण्याचा उत्कलन बिंदू बॉइलिंग पॉईंट किती असतो तर ते असतो 100 अंश सेल्सिअस. पाण्याचा उत्कलन बिंदू किती असतो तर 100 अंश सेल्सिअस. ठीक आहे, आणि पाणी गोठते किती अंशाला तर 0 अंश सेल्सिअस. पाण्याची घनता 4 अंश सेल्सिअसला असते. ठीक आहे, सगळ्यात जास्त 4 अंश सेल्सिअस सगळ्यात जास्त घनता असते पाण्याची. पुढचा प्रश्न, सार्क संघटनेत किती देशांचा समावेश आहे तर त्याचं उत्तर आहे 8 देशांचा समावेश आहे. ठीक आहे, सार्क संघटनेत किती देशांचा समावेश आहे तर त्याचं उत्तर 8 आहे. पुढचा प्रश्न, अंधेरी हे उपनगर कोणत्या जिल्ह्यात येते तर ते येते मुंबई उपनगरमध्ये. अंधेरी हे उपनगर कोणत्या जिल्ह्यात येते तर त्याचं उत्तर आहे मुंबई उपनगर. प्रश्न समोरचा, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर ती आहे नाईल नदी. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर ती आहे नाईल नदी. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे ती आहे गंगा. ठीक आहे, महाराष्ट्रातील कोणती आहे तर गोदावरी. ठीक आहे, आणि क्षेत्रफळाने मोठी कोणती आहे भारतातली तर ती आहे ब्रह्मपुत्रा. ठीक आहे, हे असं लक्षात ठेवायचं. आणि भारताला सगळ्यात मोठा समुद्रकिनारा लाभलेलं राज्य कोणतं आहे तर ते आहे गुजरात. ठीक आहे, आणि गुजरातला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लागलेला आहे तो आहे 6100. ठीक आहे, आणि आणि महाराष्ट्राला समुद्रकिनारा लाभलेला आहे 720 किलोमीटरचा. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. प्रश्न समोरचा, बॅरोमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात तर त्याचं उत्तर आहे वातावरणाचा दाब. बॅरोमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात तर त्याचं उत्तर आहे वातावरणाचा दाब. पुढचा प्रश्न, महात्मा गांधींची हत्या कधी झाली तर त्याचं उत्तर आहे 30 जानेवारी 1948. महात्मा गांधींची हत्या कधी झाली 30 जानेवारी 1948. आणि ती कोण केली तर नथुराम गोडसे यांनी केली. ठीक आहे, नथुराम गोडसे यांनी केली. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, कम्प्युटर WWचा अर्थ काय होतो तो वर्ल्ड वाईड वेब. ठीक आहे, पुढचा प्रश्न, मानवी डोळ्यात रंग ओळखण्याची क्षमता कुठे असते तर ते असते शंकुपेशींमध्ये. मानवी डोळ्यात रंग ओळखण्याची क्षमता कुठे असते तर ते असते शंकुपेशीमध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला तर महू मध्य प्रदेश येथे झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला तर महू मध्य प्रदेश येथे झाला. ठीक आहे, पुढचा प्रश्न, सूर्याच्या प्रकाशात कोणती 7 रंगे असतात तर बघा याची एक टिप्स आहे, तानापिहिनिपाजा. ठीक आहे, आता बघा हे मी तुम्हाला विस्तृतपणे सांगतो. ता म्हणजे तांबडा, निळा, पिवळा, हिरवा. ना म्हणजे नारवा, निळा, पांढरा, जांभळा. परत एकदा पहा, तांबडा, नारवा, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा. ठीक आहे, पुढचा प्रश्न, रक्तगटाचा शोध कोणी लावला तर त्याचं उत्तर आहे कार्ल लँडस्टॅनर यांनी लावला. रक्तगटाचा शोध कोणी लावला तर तो लावला कार्ल लँडस्टॅनर यांनी. प्रश्न समोरचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर तो झाला शिवनेरी किल्ल्यावर. बघा याच्यात एक महत्वाची टिप सांगतो मी, शिवराय हे लक्षात ठेवायचं. बघा शिवराय जन्म विचारला तर इथे झाला शिवनेरी किल्ल्यावर, आणि जर त्यांचा मृत्यू विचारला तर रायगडावर. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं, रायगड. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या शहराला सिलिकॉन व्हॅली असे म्हणतात तर बघा त्याचं उत्तर आहे बेंगळुरूला. भारतातील कोणत्या शहराला सिलिकॉन व्हॅली म्हणतात तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू. ठीक आहे, प्रश्न समोरचा बघा, कामरूप हे कोणत्या राज्याचे जुने नाव आहे तर त्याचं उत्तर आहे आसाम. कामरूप हे कोणत्या राज्याचे जुने नाव आहे तर त्याचं उत्तर आहे आसाम. प्रश्न समोरचा, हवामानाचा दाब मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात तर त्याचं उत्तर आहे मिलीबार.
बघा, हवामानाचा दाब मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात, तर त्याचं उत्तर आहे मिलीबार, त्याला एम बार सुद्धा म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, विद्युत दिवाचा शोध कोणी लावला, तर त्याचं उत्तर आहे थॉमस अल्वा एडिसन. ठीक आहे. विद्युत दिवाचा शोध कोणी लावला, तर त्याचं उत्तर आहे थॉमस अल्वा एडिसन. यांनी रेल्वे गाडीच्या डब्यामध्ये याचा शोध लावला. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, राज्यघटनेतील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे, तर ते आहे जम्मू काश्मीरशी संबंधित. ठीक आहे. प्रश्न समोरचा, कोणत्या वायूला अश्रुवायू म्हणून ओळखले जाते, तर त्याचं उत्तर आहे क्लोरोपिनो कार्बन किंवा अमोनिया. ठीक आहे. बघा, अश्रुवायू कोणता असतो, तर क्लोरोफ्लोरोकार्बन, त्यालाच अमोनिया असे म्हणतात. इथं हा व्यवस्थित आलेला नाही आहे. ठीक आहे, तर मी याचं सांगतो, कोणत्या वायूला अश्रुवायू म्हणतात, त्याचं म्हणतात क्लोरोफ्लोरोकार्बन. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रध्वजाची रुंदी किती असते, तर ते असते 3:2. लक्षात ठेवायचं. आता याची एक टिप्स सांगतो मी. कधी कधी ऑप्शन असे येतात, तर काय लक्षात ठेवायचं, लक्षात हे ठेवायचं, लांबी रुंदी विचारली तर पहिले मोठा अक्षर नंतर लहान, नेहमी असंच विचारतात. ठीक आहे, म्हणून असंच लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न, थॉमस कप हा खेळ कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर त्याचं उत्तर आहे बॅडमिंटन. थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे, त्याचं उत्तर आहे बॅडमिंटन. प्रश्न समोरचा, कम्प्युटरमध्ये URL पूर्ण विस्तार काय असतो, तर त्याचं उत्तर आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. कम्प्युटरमध्ये URL पूर्ण विस्तार असतो युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. समोरचा, भारतीय राज्यघटनेचे पालक कोणास म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. भारतीय राज्यघटनेचे पालक त्याला म्हणतात सर्वोच्च न्यायालय. प्रश्न समोरचा, मानवी शरीरात युरिया कोठे तयार होते, तर त्याचं उत्तर आहे यकृतामध्ये. मानवी शरीरात युरिया कोठे तयार होते, तर त्याचं उत्तर आहे यकृत, त्यालाच लिव्हर असे म्हणतात. प्रश्न समोरचा, पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे, तर त्याचं उत्तर आहे नागपूरमध्ये. पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे, तर त्याचं उत्तर आहे नागपूरमध्ये. पुढचा प्रश्न, वातावरण कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते, तर त्याचं उत्तर नायट्रोजन 78% असते. बघा आता, पिकाला हा असतो वायूमध्ये सगळ्यात जास्त नायट्रोजन असतो. आणि वनस्पतीच्या वाढीसाठी, वनस्पती समजा हे झाड आहे, या झाडाच्या किंवा पिकाच्या वाढीसाठी नायट्रोजन आवश्यक असतो, पण नायट्रोजन वनस्पती डायरेक्ट घेऊ शकत नाही. तर काय होते माहिती आहे का, ज्या वेळेस पाणी पडते, पावसाळ्यात जेव्हा ढग येतात, पाणी पडते आणि जेव्हा वीज कडाडते ना, तर त्या विजेच्या सोबत जे कडाडते त्याच्यात ते वातावरणात केमिकल रिॲक्शन होते आणि ते नायट्रोजन आहे की नाही, ते पाण्याद्वारे जमिनीत मिसळले जाते आणि आपल्या पिकाला भेटते. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्या पिकाला भेटते. ही माहिती तुम्हाला माहित नसेल म्हणून मी स्पष्ट करून सांगितलं. ठीक आहे, जरी या प्रश्नाची रिलेटेड नसली तरी महत्वाची होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न, ग्रँड ट्रँक रोड GT रोड कोणी बांधला, तर त्याचं उत्तर आहे शेरशाह सुरी. ग्रँड ट्रँक रोड GT रोड कोणी बांधला, तर त्याचं उत्तर आहे शेरशाह सुरी. पुढचा प्रश्न, एक बाईट मध्ये किती बीट्स असतात, तर 8. एक बाईट मध्ये किती बीट्स असतात, तर 8. हा कम्प्युटर संबंधित प्रश्न आहे. प्रश्न समोरचा, मानवी शरीरातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी म्हणतात, तर WBC, त्यालाच पांढऱ्या पेशी असे म्हणतात. ठीक आहे. प्रश्न समोरचा, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे, तर चिल्का सरोवर. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे, तर चिल्का सरोवर, ते ओडिसामध्ये आहे. ठीक आहे. प्रश्न समोरचा, मराठी भाषेची पाणिनी कोणास म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना. मराठी भाषेची पाणिनी कोणाला म्हटले जाते, तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हटले जाते. प्रश्न समोरचा, मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथीला ॲडमचे ॲपल असे म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे थायरॉइड ग्रंथी. ठीक आहे. मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथीला ॲडमचे ॲपल असे म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे थायरॉइड ग्रंथी. प्रश्न समोरचा, बघा, भारतातील कोणत्या शहराला इलेक्ट्रोसिटी म्हणून ओळखले जाते, तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू. भारतातील कोणत्या शहराला इलेक्ट्रोसिटी म्हणून ओळखतात, तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू. बघा पुढचा प्रश्न, कादंबरी हा साहित्य प्रकार कोणत्या भाषेतील मराठीत आला, तर त्याचं उत्तर आहे बघा संस्कृतमध्ये. कादंबरी हा साहित्य प्रकार कोणत्या भाषेतून मराठीत आला, तर त्याचं उत्तर आहे संस्कृत. पुढचा प्रश्न, जागतिक जल दिन वर्ल्ड वॉटर डे कधी साजरा केला जातो, तर त्याचं उत्तर आहे 22 मार्चला.
याचं उत्तर आहे 22 मार्च. जागतिक जल दिन, वर्ल्ड वॉटर डे कधी साजरा केला जातो, तर त्याचं उत्तर आहे 22 मार्चला. बघा प्रश्न समोरचा. विटॅमिन B12 मध्ये कोणता धातू आढळतो, तर त्याचं उत्तर आहे कोबाल्ट. विटॅमिन B12 मध्ये कोणता धातू आढळतो, त्याचं उत्तर आहे कोबाल्ट. प्रश्न समोरचा. मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे, तर त्याचं उत्तर आहे रशियाकडून. मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे, त्याचं उत्तर आहे रशिया. हा राज्यघटनेचा महत्वाचा प्रश्न आहे बघा. परत एकदा वाचतो. मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे, त्याचं उत्तर आहे रशिया. प्रश्न समोरचा. सिल्वर क्रांती कशाच्या उत्पादनाशी संबंधित आहे, तर त्याचं उत्तर आहे अंडी. सिल्वर क्रांती अंड्याशी उत्पादनाशी संबंधित आहे. प्रश्न समोरचा. मानवी शरीरात साखराचे प्रमाण मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात, तर त्याचं उत्तर आहे ग्लुकोमीटर. मानवी शरीरात साखराचे प्रमाण मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात, तर त्याचं उत्तर आहे ग्लुकोमीटर. प्रश्न समोरचा. माय लाईफ माय मिशन हे कोणाचे आत्मचरित्र आहे, तर ते आहे बाबा रामदेव यांचे. माय लाईफ माय मिशन हे कोणाचे आत्मचरित्र आहे, तर ते आहे बाबा रामदेव यांचे. प्रश्न समोरचा. पाण्याचे रेणुसूत्र काय आहे, तर त्याचं उत्तर आहे H2O. प्रश्न समोरचा. कोलेरू सरोवर कोणत्या राज्यात येते, तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. कोलेरू सरोवर कोणत्या राज्यात येते, तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. महत्वाचा प्रश्न आहे बघा हा. प्रश्न समोरचा. भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे, तर आर्यभट्ट. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट. कॅरोटीन हे कोणत्या भाजीत मोठ्या प्रमाणात आढळते, तर गाजरात. कॅरोटीन हे कोणत्या भाजीत मोठ्या प्रमाणात आढळते, त्याचं उत्तर आहे गाजरात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे, तर अहमदनगर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे, तर अहमदनगर. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा कोणता आहे, तर पुणे. हा लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आहे. ठीक आहे. आणि सर्वात लहान क्षेत्रफळाने कोणता आहे, तर तो आहे गोवा. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न. फेरस हे कोणत्या धातूचे शास्त्रीय नाव आहे, तर त्याचं उत्तर आहे लोखंड. फेरस हे कोणत्या धातूचे शास्त्रीय नाव आहे, तर त्याचं उत्तर आहे लोखंड. प्रश्न समोरचा. भारतातील कोणत्या राज्याला कोळशाचे कोठार म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे झारखंड. भारतातील कोणत्या राज्याला कोळशाचे कोठार असे म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे झारखंड. प्रश्न समोरचा. व्हिटॅमिन ईच्या अभावामुळे कोणता दोष निर्माण होऊ शकतो, तर त्याचं उत्तर आहे वंध्यत्व. व्हिटॅमिन ईच्या अभावामुळे कोणता दोष उत्पन्न होऊ शकतो, तो वंध्यत्व म्हणजेच मूल न होणे. ठीक आहे. प्रश्न समोरचा. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात, तर त्याचं उत्तर आहे ॲमीटर. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात, त्याचं उत्तर आहे ॲमीटर. प्रश्न समोरचा. रक्त गोठण्याची प्रक्रिया कोणत्या जीवनसत्वामुळे सुलभ होते, तर त्याचं उत्तर आहे व्हिटॅमिन के. रक्त गोठण्याची प्रक्रिया कोणत्या जीवनसत्वामुळे सुलभ होते, तर त्याचं उत्तर आहे व्हिटॅमिन के. प्रश्न समोरचा. जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे, तर बुर्ज खलिफा. आणि ती कुठे आहे, तर सौदी अरेबियामध्ये आहे. ठीक आहे. प्रश्न समोरचा. डॉक्टर होमी बाबा यांनी कोणत्या क्षेत्राचे जनक मानले जाते, तर भारतीय अणुविज्ञान. भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या क्षेत्राचे जनक मानले जाते, तर भारतीय अणुविज्ञान. ठीक आहे. प्रश्न समोरचा. नाबार्डची स्थापना कोणासाठी करण्यात आलेली होती, तर शेती आणि ग्रामीण विकासासाठी. ठीक आहे. नाबार्डची स्थापना शेती आणि ग्रामीण विकासासाठी करण्यात आली होती. बघा प्रश्न समोरचा. जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो, तर त्याचं उत्तर आहे 16 सप्टेंबर. जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो, तर तो 16 सप्टेंबरला. आणि ओझोनचा थर हा कोणत्या स्तरामध्ये असतो, 4 स्तर असतात. तर त्याच्यातले स्थितांबरमध्ये ओझोनचा स्तर असतो. ठीक आहे. स्थितांबरमध्ये ओझोनचा स्तर असतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. प्रश्न समोरचा. लोखंडांचे गंजणे ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे, तर त्याची उत्तर आहे रासायनिक अभिक्रिया. लोखंडाचे गंजणे हे कोणत्या प्रकारची अभिक्रिया, तर त्याचं उत्तर आहे रासायनिक अभिक्रिया. त्यालाच ऑक्सिडेशन असे म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न. जागतिक व्यापार संघटना WTO चे मुख्यालय कोठे आहे, तर त्याचं उत्तर आहे जिनिव्हा. जागतिक व्यापार संघटनाचे मुख्यालय कोठे आहे, तर त्याचं उत्तर आहे जिनिव्हा येथे. प्रश्न समोरचा. कोणत्या राज्याला भारताचे मसाला उद्यान म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे केरळ. कोणत्या राज्याला भारताचे मसाला उद्यान म्हणतात, तर त्याचं उत्तर आहे केरळ. प्रश्न समोरचा. मानवी कवटीमध्ये किती हाडे असतात, तर त्याचं उत्तर आहे 22. मानवी कवटीमध्ये किती हाडे असतात, तर त्याचं उत्तर आहे 22. 8 हे आपल्या डोक्यात असतात. ठीक आहे. 8 डोक्यात असतात आणि 14 चेहऱ्यात असतात आपल्या. ठीक आहे. असे एकूण 22 असतात. समोरचा.
कम्प्युटर साक्षरता दिन कधी साजरा केला जातो तर 2 डिसेंबरला. कम्प्युटर साक्षरता दिन कधी साजरा केला जातो तर 2 डिसेंबरला. 1 डिसेंबरला एड्स दिवस असते. ठीक आहे. समोरचा प्रकाश वेग सर्वात जास्त कशात असते तर त्याचं उत्तर आहे निर्वात पोकळी. तर प्रकाशाचा वेग सर्वात जास्त कशात असते तर निर्वात पोकळी, त्यालाच व्हॅक्यूम असे म्हणतात. प्रश्न समोरचा सार्कची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर त्याचं उत्तर आहे 1985 मध्ये. सार्कची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर त्याचं उत्तर आहे 1985 मध्ये. मानवी शरीरातील सर्वात मोठी धमनी कोणती असते तर तिला महाधमनी असे म्हणतात. मानवी शरीरातील सर्वात मोठी धमनी असते महाधमनी. प्रश्न समोरचा नथुराम गोडसे कोणाची हत्या केली तर महात्मा गांधी यांची. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधींची हत्या केली. प्रश्न समोरचा विमान चालवण्यासाठी कोणत्या इंधनाचा वापर केला जातो तर त्याचं उत्तर आहे एव्हिएशन केरोसिन. विमान चालवण्यासाठी कोणत्या इंधनाचा वापर करतात एव्हिएशन केरोसिन. प्रश्न समोरचा कोणत्या वायूमुळे फुगवलेले फुगे हवेत उडतात त्याचं उत्तर आहे हेलियम. हेलियम हा सगळ्यात हलका धातू आहे. ठीक आहे. कोणत्या वायूमुळे फुगे फुगवल्यास हवेत उडतात तर त्याचं उत्तर आहे हेलियम. प्रश्न समोरचा भारताचे पहिले अंतराळवीर कोण आहे तर राकेश शर्मा. प्रश्न समोरचा कॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात तर उष्णतेचे प्रमाण. कॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात तर त्याचं उत्तर आहे उष्णतेचे प्रमाण. सूर्याभोवती पृथ्वीच्या फिरण्याला काय म्हणतात तर परिभ्रमण असे म्हणतात. स्वतःभोवती परिभ्रमण असते. ठीक आहे. आणि दुसऱ्याच्या भोवती भ्रमण असते, परिभ्रमण. प्रश्न समोरचा गीत गोविंद या काव्याचे लेखक कोण आहे तर त्याचं उत्तर आहे जयदेव. गीत गोविंद या काव्याचे लेखक कोण आहे तर त्याचं उत्तर आहे जयदेव. प्रश्न समोरचा पाण्यामध्ये विरघळणारे विटॅमिन कोणते आहे तर BC. ठीक आहे. आणि जे वसामध्ये विरघळणारे कोणते आहेत तर ADEK. हे असं लक्षात ठेवायचं. यालाच तुम्ही जर टिप करायची असेल तर वसामध्ये कोणती विरघळतात तर किडा लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणजे के विटॅमिन के, विटॅमिन ई, विटॅमिन डी, विटॅमिन ए. किडा हा मासा म्हणजे वसामध्ये विरघळतो आणि पाण्यात विरघळणारी कोणती असते तर आपली BC असते. ठीक आहे. टिप्स म्हणून लक्षात ठेवायचं. प्रश्न समोरचा रक्तामध्ये हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी काय हवे तर लोह हवे. रक्तामध्ये हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी काय हवे तर लोह, आयरन. प्रश्न समोरचा भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता आहे तर त्याचा आहे पीर पांजाल बोगदा. भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे तर पीर पांजाल बोगदा. प्रश्न समोरचा मानवी डोळ्यातील कोणत्या भागास रक्तवाहिन्या नसतात तर त्याचं उत्तर आहे पारपटल, कॉर्निया असे म्हणतात त्याला. मानवी डोळ्यातील कोणत्या भागात रक्तवाहिन्या नसतात तर कॉर्नियामध्ये. महत्वाचा प्रश्न आहे बघा. आपले 100 प्रश्न कंप्लीट झाले GK विथ PKK या चॅनलमध्ये आणि RRB NTPC 2025 मधले. ठीक आहे. अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर पाहत राहा. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असल्यास कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.